चलत राहायचं. जोपर्यंत श्वास माझा देव माझ्यामधून काढून घेत नाही तोपर्यंत मला प्रभूच्या माग चालायचं आहे. बघा कुंभार जो असतो ना, कुंभार, तुम्ही आता नेहमी त्याच्याकडे गेलो ना, तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. आमेन. काय करतो कुंभार? मातीला आकार देत असतो. आमचा कुंभार हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या कुंभाराच्या हातामध्ये त्या काळात देवाचा सेवक पॉल नम्रपणे पुन्हा जायचा, कारण त्याला देवाच्या राज्यात वाढण्याची फार इच्छा होती. आम्ही आमच्या कुंभाराच्या हातामध्ये रोज क्षणाला पडणं गरजेचं आहे. जेवढा तुम्ही आणि मी त्याच्या हातामध्ये पडत राहू, तसा तो कुंभार, तो देव, तो प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनाला आकार देतो. कसं पात्र बनायचं, कोणतं पात्र बनायचं, कसं पात्र बनलं पाहिजे हे आपण त्याला शिकू नये. आपण माती आहोत हे लक्षात ठेवायचं आणि त्याला जसं पात्र आवडेल, त्याला जसं तुमचं आणि माझं जीवन पास करायचं किंवा पसंत करायचं तसा तो बनवणार आहे. पण ते पात्र बनत असताना नेहमी लक्षात ठेवा, त्रास होत असतो. सहजासहजी मडक कुंभाराला बनवता येत नाही. कितीतरी वेळ त्या मातीतली घाण किंवा काडी किंवा कचरा किंवा खडा जे काही अडखळत करील ते बाजूला काढावं लागतं त्याला. कितीतरी कष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि कालांतराने तुम्ही आणि मी पाहतो तो माठ तयार होतो. तुम्हाला मला असं वाटत असेल मी प्रभूच्या हातामध्ये आलो आणि लगेच माझं चांगलं जीवन होईल, लगेच माझं आशीर्वादित जीवन होईल, लगेच मी आध्यात्मिक जीवनात स्ट्रॉंग होईल, मी आध्यात्मिक जीवनात मजबूत होईल असं वाटतं आपल्याला.